नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला दुसरा दिवस. आपण आहेत द्वारकेमध्ये आणि आपण निघालो आहे बेट द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. चला तर मग. हा जो पूल दिसतोय हा पूर्णपणे समुद्रावर आहे आणि आधी बेट द्वारकेला जाण्यासाठी फक्त बोटीचा ऑप्शन होता, पण आता बाय रोडनं पण आपण लवकर जाऊ शकतो. सुदर्शन सेतू असं या ब्रिजला नाव देण्यात आलेलं आहे. 2024मध्ये हा पब्लिकसाठी ओपन केलेला आहे पूल. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचा राज्यकारभार चालायचा आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी राहायचं बेट द्वारकेला. याच्या चारही बाजूंनी पाणी असल्यामुळं याला बेट द्वारका असं म्हटलं जातं. सुदामांची श्रीकृष्णांची भेट याच ठिकाणी झाल्यामुळं इथं भेट द्वारका असंही म्हटलं जातं. आणि हे आहे भगवान श्रीकृष्णांचं मुख्य मंदिर. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळं आपल्याला मध्ये मोबाईल नेता येणार नाही, त्यामुळं दर्शन झाल्यानंतर भेटू. खूप छान असं दर्शन झालं. आणि ह्या ज्या वस्तू दिसत आहेत ना, ह्या खूप जुन्या वस्तू आहेत. इथं काय कोणाचं प्रायव्हेट मालकी नाही आहे, पूर्ण ट्रस्टच्या ताब्यामध्ये आहे आणि शक्यतो जुन्या पद्धतीनं त्याचं रिडेव्हलपमेंट सुरू आहे. आपण पोहोचलोय आता सोन्याची द्वारका. चला तर मग बघूया. हे आहे तिकीट काउंटर. ते तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन आपण इथून प्रवेश करू शकतो. या सोन्याच्या द्वारकेमध्ये थोडक्यात श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते पूर्ण श्रीकृष्णाचा इतिहास दाखवण्यात आला आहे. बघूया. या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण कोठरीमध्ये जन्म झाला होता तो दाखवण्यात आलेला आहे. बघू शकता. जन्मानंतर श्रीकृष्णाचे वडील वासुदेवजी मावशीचा वध केला तो प्रसंग. गाय चारताना श्रीकृष्ण आणि बलराम, गोपिकांच्या घरी लोणी चोरताना श्रीकृष्ण आणि त्यांची सगळी मित्रमंडळी, हा शेषनागाचा अवतार बलराम आणि लक्ष्मणजी. कालिया नागाचा ज्यावेळेस वध केला होता श्रीकृष्णांनी, हा कंस मामाचा वध केला त्यावेळेचा प्रसंग. हा जेव्हा धनुकासूरचा वध केला तो प्रसंग. यशोदा माता दूध काढताना बकासूरचा वध केला तो प्रसंग. हा प्रसंग गोपियांसोबत रासलीला करताना भगवान श्रीकृष्ण नदीमध्ये आंघोळ करत असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं केलेलं चिरहरण म्हणजे त्यांचे कपडे चोरून नेलेले. मीराबाईंचं भक्तिगीत ऐकताना श्रीकृष्ण हे राधाकृष्ण. सांदीपनी आश्रमामध्ये शिक्षण घेताना भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा. भगवान श्रीकृष्ण खूपच लीला करतायत बघून त्यांना उकळायला बांधलेलं होतं. हा तो प्रसंग. भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेस लीला दाखवून गोवर्धन पर्वत उचलला हा तो प्रसंग. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र सुदामा भेट झाली तो प्रसंग. समुद्र मंथन केलं हा प्रसंग. मोहिनी रूप घेऊन अमृत वाटप केलं हा तो प्रसंग. आता सुरू झालं महाभारताचे प्रसंग. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पांडवांचे दूत बनून गेले होते त्यावेळेस हा प्रसंग. हे सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं हा तो प्रसंग. पितामह भीष्म बाणांच्या शैलीवर ज्यावेळेस पडले होते त्यावेळेस हा प्रसंग. भृगु ऋषीनं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला छातीवर लात मारली होती हा तो प्रसंग.
वामन अवतार. यावेळेस भगवान श्रीकृष्ण बळीराजापाशी वामन अवतार घेऊन गेले. दुर्वासा ऋषींचं पूजन करते वेळेस सत्यभामाजी ज्यावेळेस वध केला आता प्रसंग. भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामाचे पाय धुताना श्रीकृष्ण आणि बजरंगबली हे आपले त्रिदेव भगवान विष्णू ब्रह्मा महेश. महाभारताच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देताना. हा आहे भगवान श्रीकृष्णांचा शंख. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला बाण लागला तो प्रसंग. या समुद्र किनाऱ्यावर बोटी असायच्या जे द्वारका आणि बेट द्वारकेला येणे जाण्यासाठी असायच्या. हा आहे गोपी तलाव. आणि आपण आलोय दारुकावन येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग. म्हणजे असलं भारी वाटत होतं ना की मंदिराच्या बाहेरच जाऊ वाटत नव्हतं. ही बघा महादेवाची मूर्ती. एवढी मोठी मूर्ती बनवली ना आणि एवढी भारी मूर्ती आहे. परत एकदा महादेवाला नमस्कार केला आणि निघालोत शेवटच्या पॉईंटकडे. आणि हे आहे रुक्मिणी मातेचं मंदिर. इथं दर्शन झाल्यासच तुमचं द्वारका दर्शन पूर्ण झालं. एवढा भारी व्ह्यू होता की मला चलत एखादा व्हिडिओ तरी काढावा. सगळी दर्शन झाल्यानंतर आपण निघालोत आपल्या रूमकडे. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे. जय श्रीकृष्ण.